विठ्ठला बघ रे बाबा, ही असली कुचकट बोलणी सहज होत नाहीत मला आता. आणि काय हो, रक्ताचा गुण म्हणताय तर देवभक्ती नेली येते तिच्यात. तुमच्यासारखा नास्तिकपणा भरलाय. दुरून देवाला हात जोडते फुटफुट फुटफुट कर. 9 महिन्यात एकदा तरी नेऊन आणली असती ना पंढरपुरी सुनेला, तर काहीतरी संस्कार झाले असते. पण नाही, यांनी नाजूकपणा दाखवला. त्या डॉक्टरनं काय बेड रेस्ट सांगितली. हा आपला शुंभ काय लगेच ऐकायला तयार, बोलावून घेतलं सासूला सेवेला. त्याला नाराज केलं तुम्ही, त्याला नाराज केलं. आता काय तुमचा मार्गच खुटलाय. एकदा नेऊन आणली असती तर सगळं कसं व्यवस्थित झालं असतं. अहो काय सांगावं, मुलगा देखील झाला असता. घराण्याला वंश नाहीये हो. अरे म्हणजे काय, मला एकदम तोला समोर बघितलं असतं अचानक सुचेना सुचलं. तुम्ही काळजी वाटायला लागली. तुम्ही आम्ही आज येऊ. अरे हो ये ना. नमस्कार वहिनी. कुमारचा बंगला छान बनवलेला दिसतोय. अरे वा, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. काकू, कुमार देवघर पण अगदी योग्य ठिकाणी बांधलाय. आजी नमस्कार. सूर्याला घराला चांगले संस्कार लागले तर लावलेलं दिसत आहे. अरे हो हो ना, आज चांगली मुलगी आहे. आई नमस्कार करतो. अरे तू उभा का, बस ना. असे अचानक एकदम मला, म्हणजे मला एकदम काळजी वाटायला लागली. काही कल्पनाच नव्हती तुम्ही याल असं एकदम. काय एकदम, आणि आईला समोर बघितलं तर चला, माझं काम झालं, निघतो मी आता. काका, अहो असं कसं चाललंय? इतक्या लांबून आलात तुम्ही, दमला असाल. आता जेवण दुपार नंतर निघा. म्हणजे उन्हाचा त्रास होणार नाही. पण मी राधाबाईंना सांगून आले तसं. बाबा तुम्हीच सांगा ना. अरे हो नारायण, अरे थांब की, तुला कसली घाई आहे? अशी काय कामं खोळंबून राहणार तुझी? असं कर, उद्या सकाळी कुमार त्या बाजूला साईट वरती जायचं आहे. तुला जाता तर सोडेल तुला. हो नाही नको रे बाबा. उद्या स्नेहाच्या मायाची कोणी मंडळी येणार आहेत. सकाळी स्टेशनावरती घ्यायला मला जावं लागेल. श्रीधर की उठायचं नाही, स्नेहाला स्वयंपाक सगळं जमायचं नाही. म्हटलं चला मीच जाऊन येतो. त्या निमित्ताने सगळ्यांची भेट तरी होईल. ते काय नाही काका, हे बघा तुम्ही जेवण दुपार नंतरच निघा. अहो मी साईटवर आहे आज म्हणून, नाही तर थांबलो असतो तुमच्यासाठी. आपण तुमचं काही ऐकणार नाही मी. की आजी तू सांगणार. थांब रे नारायणा. अरे कुमार एवढा आग्रह करतोय, उगीच मन मोडू नकोस. अरे जेवून दुपारचा चहा घेऊन जा. अरे नाही तर उगीच डोक्यावर उन्ह घेऊन पडशील ना. अरे हो, स्नेहाला फोन करून सांगा तेवढं मात्र विसरू नको बाबा. नाही म्हणजे उगीच अन्न वाया जायला नको. काका तुम्ही निवांत बसा ना, मी सांगतो ना स्नेहाला फोन करून. तू सांगशील ना? बसा. बरं मला उशीर होतोय. रस्ता पटेलला सुद्धा करायचं. पोहे पण सांगतो करायला. कशाला? पटकन तयार होईल. उगाच ब्रेड नको. आजी तुम्ही पडता का तोवर? या. फिरायला की नाही? आणि स्नेह काय म्हणते तुझी शाळा? अरे हो, नातवंड कशी आहे तुझी? त्यांनी मला तुला येऊ दिला. अरे शनिवार त्यांची सकाळची शाळा. स्नेहा बरोबर शाळा निघाला 7 वाजता. पाठोपाठ आम्ही सुद्धा निघालो. आता दुपारी गडबड करते थोडीशी. स्नेहा आहे